नमस्कार, माझ्या डेली फॅक्ट चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बैलपोळ्याची पूजा कशी करायची ते बघणार आहोत. तर श्रावणी अमावस्या ही शेतकऱ्याच्या दृष्टीने खूप आनंदाची व उत्साहाची असते, कारण त्या दिवशी शेतकरी बैलपोळ्याचा उत्सव साजरा करतो. बैलपोळ्याच्या दिवशी शेतकरी खूप आनंदी असतात. घरात गोडधोड नैवेद्य करतो, तसेच बैलराजाला कोणतेही काम सांगत नाही. एक दिवस त्याला आराम देतो. त्याचे हवे तितके लाड पुरवतो, कारण तो सणच खूप मोठा असतो. त्या दिवशी तेल उटणे लावून त्याची आंघोळ घालतो, त्याला छान सजवतो, त्याला नवीन छान छान कपडे घालतो. मग ही पूजा कशी करायची ते आज तुम्हाला मी सांगणार आहे. एक बैलजोडी घ्यायची आहे. आता या बैलजोडीला थोडंसं हळदी कुंकू लावून सजवायचं आहे. त्यानंतर आपण एक चौरंग घ्यायचा आणि त्यावर एक कपडा अंथरून टाकायचा. कपड्यावरती आपण थोड्या अशा अक्षता टाकणार आहोत. त्यावरती हळद कुंकू थोडंसं टाकायचं आणि बैलजोडीचे चरण धुवून आपण अक्षतावर बैलजोडी ठेवणार आहोत. तर त्यानंतर बैलजोडीला थोडंसं हळदी कुंकू लावायचं आहे. नंतर आपण बैलजोडीसमोर पान ठेवून, पान कोणतेही चालेल, आंब्याचे असेल तरी चालेल, त्या पानावरती खोबर, खारीक, सुपारी, बदाम आणि 1 रुपया ठेवायचं. त्यानंतर त्याची पूजा करायचं. म्हणजे थोडंसं फुलांनी पाणी थोडंसं शिंपून घ्यायचं आणि त्यावर थोडंसं हळद कुंकू लावून अक्षता टाकायचा आणि फुलं पण व्हायची. त्यानंतर बैलजोडीला कापसाचे वस्त्र घालायचे. म्हणजे वस्त्रमाळ जे असेल ती, फूल, दुर्वा आणि आगरडा व्हायचा आहे. त्यानंतर बैलजोडीसमोर आपला दिवा आणि अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर बैलराजाला नैवेद्य म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर पाणीसुद्धा ठेवायचे आणि त्यानंतर आपण आरती घ्यायची.